श्रीखंड्या ज्याच्या घरी पाणी भरी त्यांची ही पैठण नगरी। नमस्कार, मी शरद आभाळे बोलतो। या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मी आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आपण ते पाहता याबद्दल मला आपले धन्यवाद द्यायचे आहे। आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। माझे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करण्यास विसरू नका। श्रीखंड्या ज्याच्या घरी पाणी भरी त्यांची ही पैठण नगरी। मित्रो, आपण आलोय श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पैठण नगरीमध्ये। बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणूनच प्रतिष्ठान नगरी असलेली ही नगरी आता पैठण म्हणून नावारूपाला आलेली आहे। मराठवाड्यांचे दैवत असलेले नाथबाबा हे चतुरस्र असे व्यक्तिमत्व होते। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले अतिप्राचीन शहर म्हणजे क्षीरक्षेत्र पैठण ही एक ऐतिहासिक धार्मिक नगरी आहे। हे शहर संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। पैठण शहराचे अनेक वैशिष्ट्ये आहेत। या शहराचे प्राचीन नाव प्रतिष्ठान होते। ते सातवाहन राजांची राजधानी होते आणि सातवाहन काळात परदेशातून पैठणपर्यंत म्हणजे कल्याण खाडी ते नाणेघाट मार्गाने जुन्नर ते पैठण असा व्यापार चालत असे। पैठणमध्ये जगप्रसिद्ध हस्तकला पैठणी साड्यांच्या निर्मिती केल्या जातात। इथे संत ज्ञानेश्वर उद्यान, जायकवाडी धरण आणि नाथषष्ठीला मोठी यात्रा भरते। येथे कैद्यांसाठी बिनभिंतीचा तुरुंग सुद्धा आहे। महाराष्ट्रातले सर्वात मोठे धरण म्हणून जायकवाडी धरणाचे नाव घेतले जाते। पैठण धरणाच्या पायथ्याशी पैठण शहरामध्ये गोदावरी नदीच्या तीरावर नाथ महाराजांची समाधी आहे। मोठ्या दिमाखाने उभे आहे। मंदिरात प्रवेशद्वारातून येताना मोठा हॉल लागतो। त्यात काढलेली दुकाने आहेत। यात सर्व प्रकारची खेळणी आणि विविध प्रकारच्या पैठण्या ठेवलेल्या आहेत। आपण येथून पुढे मंदिरात येतो। मंदिराची भव्यता आणि शांतता पाहून मन भरून येते आणि मग आठवतात आपणास श्री संत एकनाथ महाराजांचा जीवनपट। संत एकनाथांचा जन्म 1533 मध्ये पैठणमध्ये झाला। वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी होते। बालपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांचे पालनपोषण आजोबा चक्रपाणी यांनी केले। वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी देवगिरी दौलताबाद येथील गुरुवर्य जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करले। त्यांनी भारुडे, गवळणी, अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले। ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका ही म्हण प्रचलित झाली। त्यांनी एकनाथी भागवत आणि रुक्मिणी स्वयंवर हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले। त्यांना ज्ञानोबा माऊलींनी आळंदीला बोलावून घेऊन ज्ञानेश्वरी जी अशुद्ध झाली होती ती शुद्ध करण्यास सांगितली व ती त्यांनी केली सुद्धा। सन 1599 मध्ये त्यांनी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली। पैठण येथे त्यांचे समाधी मंदिर व जन्मस्थळ असलेला ऐतिहासिक वाडा आहे। आख्यायिका अशी आहे की स्वतः पांडुरंग हे गोदावरी नदीवरून कावडीने पाणी आणून ज्या रांजणात टाकत असत तो ऐतिहासिक रांजण अजूनही या वाड्यामध्ये आहे। अजूनही गुप्त रूपाने श्रीखंड्या पाणी भरत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। एकनाथ महाराज हे दत्त उपासक होते। नाथांना साक्षात दत्तगुरूंनी दर्शन दिले होते। द्वारपाल म्हणून दत्तगुरू नाथांच्या द्वारात उभे राहत होते। एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजाबाई, कन्या गोदावरी व गंगा या मुली व हरी नावाचा मुलगा त्यांना होता। एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा हरिपंडित यांनी त्यांच्या पादुका आषाढी वारीला पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली। संत ज्ञानेश्वरानंतर 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला। बये दार उघड असे म्हणत नाथाने अभंग रचना, भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साह्याने जनजागृती केली होती। एकनाथ महाराज हे संत कवी, पंत कवी आणि तंत कवी होते। एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे। ही 11 स्कंदावरील टीका आहे। यात 1367 श्लोक आहेत। त्यावर नाथांनी 18,810 ओव्या लिहिल्या। नाथांनी भावार्थ रामायणाच्या 40,000 ओव्या लिहिल्या। श्री दत्ताची आरती सुद्धा नाथांनीच लिहिली। नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते आणि देवी भक्त सुद्धा होते। जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।